श्री गुरुलीला अमृत अध्याय 4 श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, अध्याय 4 मध्ये श्री गुरुनाथांच्या दयाळूपणाचे, भक्तांवरील कृपेचे आणि त्यांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. हा अध्याय भक्तांना शरणागती, भक्ती आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचा महत्त्व समजावतो. अध्यायातील मुख्य कथा आणि घटना. भक्ताची तडजोड. एका गरजू भक्ताने गुरुनाथांकडे प्रार्थना केली. त्यांच्या जीवनातील अडचणीमुळे तो निराश होता, पण गुरुनाथांनी त्याला धीर दिला आणि त्याच्या समस्या सोडवल्या. त्यांनी भक्ताला सांगितले की श्रद्धा आणि सबुरी ठेवून कार्य केल्यास यश निश्चित मिळते. गुरूंच्या कृपेचे उदाहरण. एक गरीब व्यक्ती गुरुनाथांच्या चरणी आला आणि त्याच्या समस्यावर मार्गदर्शन मागितले. गुरुनाथांनी त्याला आशीर्वाद दिले आणि काही दिवसातच त्याचे जीवन सुधारले. कर्म आणि भक्तीचा संगम. गुरुनाथांनी भक्तांना कर्म आणि भक्ती यांचा समन्वय ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्पष्ट केले की फक्त उपासना किंवा फक्त कर्म करून समाधान मिळणार नाही. दोन्हीचे संतुलन आवश्यक आहे. अहंकाराचा नाश. एका अहंकारी व्यक्तीने गुरुनाथांना अज्ञानाने आव्हान दिले. गुरुनाथांनी शांतपणे त्याला योग्य मार्ग दाखवला, त्याचा अहंकार दूर केला आणि त्याला भक्तीचा महत्त्वाचा मार्ग शिकवला. मुख्य शिकवण. गुरूंच्या कृपेचे महत्त्व. गुरूच्या कृपेनेच जीवनात शांतता आणि समाधान येते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे भक्ताला जीवनातील अडचणीवर मात करता येते. श्रद्धा आणि सबुरी. कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा ठेवणे आणि सबुरीने वाट पाहणे आवश्यक आहे. हे गुरुनाथांच्या शिकवणीचा पाया आहे. अहंकाराचा त्याग. अहंकार आणि अज्ञानाचा त्याग केल्याशिवाय खऱ्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मिळत नाही. कर्म भक्तींचा समन्वय. कर्म करताना भक्तीच्या आधारावर कार्य केले पाहिजे, कारण दोन्हीचा संगमच जीवनाला यशस्वी करतो. अध्यायाचा संदेश. गुरुनाथ भक्तांवर सदैव कृपा करतात, पण श्रद्धा, भक्ती आणि शरणागती ठेवणाऱ्या भक्ताला अधिक लाभ होतो. त्यांनी दिलेला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळील लोकांना ह्या गुरुलीला अमृताचा फायदा उचलायला लावा.